आणि एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात अंतर्गतच नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेला नाना पटोले उपस्थित राहणार की नाही याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। बैठकीचं निमंत्रण नाहीये, त्याचा अजेंडा काय आहे याचीही माहिती नाहीये असं वडेट्टीवार यांनी म्हटलं। तर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार अशी माहिती नाना पटोले यांनी दिली। एकीकडे आजच्या पत्रकार परिषदेला नाना पटोले हजरच राहणार नाहीयेत, ते नाराज असल्याची माहिती समोर येते। दुसरीकडे नाना पटोले हे हजर राहणार नाहीयेत आणि अशी काही पत्रकार परिषद होतीये, त्याचा अजेंडा काय याची माहितीच वडेट्टीवारांना नाहीये। तर या सगळ्याबद्दलच काँग्रेस अंतर्गतच सुद्धा चांगलाच वाद असल्याचं, संघर्ष असल्याची माहिती समोर येते। हे समन्वयाची नाहीये, राज्याच्या जनतेचं आभार मानायसाठी आम्ही सगळे एकत्रित येणार। म्हणजे ते आज वेळेवर हा प्रोग्राम तयार झाला। मी इकडे दौऱ्यावर आहे, त्यामुळे आमच्याकडून आमचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचे CLP नेते बाळासाहेब थोरात यांना सांगितलं की आपण तिथं उपस्थित राहू। आज महाविकास आघाडीची बैठक आहे, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते उपस्थित राहणार नाही असं सांगितलं। मला माहीत नाही, मी माहिती घेऊन सांगतो। आज बैठक नेमकी कशासाठी आहे, काय चर्चा केली जाणार आहे? नाही, मला माहीत नाही। मला काय त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे। जर असतं तर मला माहीत झालं असतं एजेंडा बैठकीचा, परंतु आज माझ्याकडे ती माहिती नाही। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी सीमा आठे यांच्याकडून घेऊया। सीमा, एकीकडे लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त जागा मिळवणारा महाविकास आघाडीतला मोठा भाऊ म्हणजे काँग्रेस ठरलेला होता, मात्र त्यानंतर आता माहिती समोर येते ती म्हणजे नाना पटोले नाराज आहेत। ते आज पत्रकार परिषदेला ते येणार नाहीयेत, मात्र ते नाराज आहेत कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुरघोडी करण्याचा प्रयत्न होतोय। काय नेमकं काय हे सगळं चाललेलं आहे? नक्कीच लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडीची पहिलीच अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद आज मुंबईतील YB सेंटर येथे 2 वाजता होणार आहे। आणि या पत्रकार परिषदेसाठी सगळ्याच महत्त्वाच्या नेत्यांना सांगण्यात आलेलं होतं। त्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं सुद्धा नाव आहे, मात्र नाना पटोले यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की अनेक दौऱ्यांवरती असल्यामुळे मी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाही, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाना पटोले हे शरद पवार गट आणि ठाकरे गटावरती नाराज आहे, कारण काँग्रेसवरती नेहमीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे नाना पटोले हे महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। आणि तशा पद्धतीने आज या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेला आणि या महत्त्वाच्या बैठकीला नाना पटोले हे नाराज आहेत आणि त्यामुळे या बैठकीला ते उपस्थित राहणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर दुसरीकडे काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा अंतर्गत नाराजी आता चव्हाट्यावरती येताना आपल्याला बघायला मिळत आहे। विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार हे सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेला आणि या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। त्यांनी पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं की मला या बैठकीचा अजेंडा माहीत नाही आणि मला निमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं नाही। आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती आणि तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार हे उपस्थित नव्हते, त्यामुळे तेव्हा सुद्धा या चर्चांना उधाण आलेलं होतं की काँग्रेसमध्ये कुठेतरी विजय वडेट्टीवार हे नाराज आहेत। मात्र आता आपण बघतो की महाविकास आघाडीमध्ये नाना पटोले तर काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार जे आहेत ते नाराज आहेत आणि आजच्या या बैठकीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांची नाराजी ही चव्हाट्यावरती येताना आपल्याला बघायला मिळत आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहतील, मात्र महत्त्वाचे नेते नाना पटोले हे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। कारण आपल्याला माहिती आहे की नाना पटोले माध्यमांशी बोलताना अनेक वेळा नाराजी व्यक्त करतात, अप्रत्यक्षपणे असो किंवा प्रत्यक्षपणे असो ते नेहमीच नाराजी व्यक्त करताना बघायला मिळतात। मात्र ज्या पद्धतीने सूत्रांनी सांगितलेलं आहे की शरद पवार गटाकडून आणि ठाकरे गटाकडून नेहमीच काँग्रेसवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळेच आता नाना पटोले हे नाराज असल्यामुळे आजच्या या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेला ते उपस्थित राहणार नाहीत। नक्कीच सीमा, म्हणजेच एका पत्रकार परिषदेच्या निमित्तानं काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी आणि मविया मधली सुद्धा अंतर्गत नाराजी ही समोर येते आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।